वाणांची नावं सांगू इच्छिते की ज्यामध्ये त्याचं वर्गीकरण केलेलं आहे की तुरे येणाऱ्याचे जे वाण आहेत ते लवकर येतं का मध्यम, म्हणजे काही ठराविक काळामध्ये तो का खूप उशिरा येतं. मग चांगलं कुठलं, तर उशिरा तुरा येणारं वाण हे आपल्यासाठी चांगलं आहे, जिथं तुरे येण्याचं प्रमाण जास्त आहे. तर फुले ऊस 13-0-0-7 हे वाण लक्षात ठेवायचं. हे वाण जे आहे ते उशिरा येण्याचं वाण आहे, म्हणजे चांगल्या प्रकारचं वाण आहे की जिथं आपल्याला त्याचे दुष्परिणाम दिसून येणार नाहीत. लवकर कुठल्या वाणात येतो, तर इथं काही वाणांची नावं लिहिली आहेत त्याच्यानुसार 7219, त्याच्यानंतर 671 94-0-12 आणि कोयम 0-15 ह्या ज्या काही वाण आहेत त्याच्यामध्ये खूप लवकर वेळेच्या आधीच तिथे तुरा यायला लागतो. आणि मध्यम कालावधीतला आपला 86-0-32 जे वाण आहेत प्रचलित, ह्याला पण येतातच, पण थोडस मध्यम कालावधीत येतात. त्यामुळे जर आपण त्याची जी कारणे आता बघितली, आपण आता उपाययोजनाही बघतोच, पण जी कारणे आपण लक्षात ठेवून ती जर टाळली तर आपण जे वाण घेतोय प्रचलित ते सुद्धा तिथे सोयीस्कर होऊ शकतो. सो अशा प्रकारचे लवकर, मध्यम आणि उशिरा येणारे तुऱ्याचे, म्हणजे तुरा येणाऱ्या ऊसाचे वाण इथे आपण सांगत आहोत. धन्यवाद मॅडम. आता शेतकरी बांधवांनो बघा, समोर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील, तुम्ही वाटलं तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. तुम्हाला जर दरवर्षीच तुऱ्याची समस्या जाणवत असेल ऊसामध्ये आणि त्याचा तुरा येण्यामुळे जर साखरेचा उतार कमी बसत असेल, तर तुम्ही ऊसाचे जे दरवर्षीचे जात लावता तर ती बदलून ज्या आपल्याला फायदेशीर ठरतील जाती, त्या अशा जातींची निवड केली तर आपल्याला नक्कीच फायदा होऊ शकतो.